उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एसडीएम ज्योती मौर्य यांच्यासारखंच एक प्रकरण समोर आलं आहे। यात एका पत्नीने अकाउंटंट झाल्यानंतर पतीला सोडलं। पत्नी अकाउंटंट होताच पतीला ओळखण्यास नकार देत आहे असा आरोप आहे। प्रकरण इथपर्यंत गेलं की ज्या व्यक्तीसोबत लेखपाल पतीने ओरछा मंदिरात 7 फेरे घेतले, आता त्याच 7 फेऱ्यांना ती बेकायदेशीर म्हणत आहे। पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर त्याला सोडून गेल्याचा आरोप आहे। ही कहाणी 5 वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा नीरज नावाच्या व्यक्तीची शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रिचा नावाच्या मुलीशी भेट झाली। काही दिवसातच त्यांच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं। यावेळी रिचाने अनेकदा सांगितलं की तिला अधिकारी व्हायचं आहे। प्रियकर नीरजनेही त्याची गर्लफ्रेंड रिचाला अधिकारी बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली। अखेर तो दिवस आला जेव्हा रिचाच्या हातात अकाउंटंटच्या नियुक्तीचं प्रमाणपत्र आलं। तेव्हापासून नीरज आपल्या रिचाच्या शोधात जिल्हाधिकारी कार्यालयात फेरा मारताना दिसतो।